आमच्यात बसलेल्या माझ्या ताई करनी होगी अरे नहीं तो तुमको देना होगा अरे नहीं तो तुमको देना होगा नहीं देंगे तो नहीं देंगे तो नहीं देंगे तो एखादा टीईडीचा प्रश्न विचारत या गोष्टीसाठी नेहमी तत्पर असतो की आपल्या विद्यार्थ्यांचं हित झालं पाहिजे, परंतु या काही दिवसामध्ये विद्यार्थ्यांचं हित तर सोडा, विद्यार्थ्यांचं अनहित कसं करता येईल हे प्रशासन जागोजागी वेळोवेळी त्यांच्या पत्राद्वारे आपल्याला सांगत आहे. मध्यंतरी आपण मागे एक आंदोलन केलं होतं, त्यामध्ये आपण म्हटलं होतं की टीईडी रद्द करा. शासनाच्या कानावर मुंगी सुद्धा रेंगाळली नाही आणि तो टीईडीचा जो जाचक आहे तो आपल्या आज संविधान चौक येथे प्राथमिक शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. कुठे ना कुठे टीईटीच्या माध्यमातून शिक्षकांना परेशान केला जातं असं शिक्षकांचा आरोप आहे. काय सांगा? मी प्रवीण लक्ष्मण फाळके, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि या टीईटीच्या संदर्भामध्ये जे शिक्षकाला सक्ती केली जात आहे, आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं तमाम शिक्षकांचं म्हणणं आहे की ही परीक्षा आम्ही देण्यासाठी घाबरत नाही, परंतु ते देण्याची आम्हाला गरज नाही. कारण आम्ही ही परीक्षा आज जी आपण शासन आमची ही परीक्षा घेऊन पाहत आहे, त्यावेळेस आम्ही जेव्हा सेवेमध्ये लागलो होतो त्यावेळेस त्या वेळेच्या स्पर्धा परीक्षा, गुणात्मक परीक्षा आम्ही देऊनच या सेवेमध्ये लागलो आणि आज गेली कित्येक वर्ष अविरतपणे आम्ही ही सेवा देत आहोत. तुम्हाला माहीत आहे, शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे. तो समाजाला तेमिरातुनी तेजाकडे नेण्याचं अविरत अखंड काम करत असतो आणि आज असं समर्पित भावनेनं ग्रामीण भागामध्ये काम करत असणाऱ्या या शिक्षकाला टीईटी पात्र परीक्षेची सक्ती करणं शासनाचं हे धोरण अत्यंत चुकीचं आहे. कारण की गेल्या या कामामध्ये काम करत असताना आम्हाला सर्व आमच्या विद्यार्थ्यांना शिकवणे इतपतचं ध्यान आम्हाला परिपूर्ण ध्यान असा काही विषय नाही. हा शासनाकडून किंवा प्रसार माध्यमातून बऱ्याचदा माहिती आहे का चुकीचा संदेश हा जनमानसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. अरे आज आमच्या शिक्षकांमध्ये आज शाळा ग्रामीण भागातल्या ओस पडलेला आहे. 7-7 वर्ग आहे, एक अध्यापक शिक्षक काम करतो आहे. त्यानंतर अनेक प्रकारचे अशैक्षणिक कामं हे सरकार आमच्यावर लादते आहे. आज PLOचं काम असो, SIRचं काम असो, जनगणनेचं काम असो, त्याच्यानंतर अनेक शालेय सहशालेय उपक्रम आमचा शिक्षक हा शाळेमध्ये राबवतो. मग ती शालेय पोषण योजना असो, आरोग्य तपासणी असो, असे अनेक उपक्रम आहेत आणि हे काम करत असताना सुद्धा आपलं जे मुख्य महत्त्वाचं ज्ञानदानाचं काम आहे हे सुद्धा आमचा शिक्षक प्रामाणिकपणे करतो आहे. आता वेळ प्रसंगी एखाद्या शिक्षिकेची म्हणा किंवा शिक्षकाची, शेवटी प्रत्येक माणूस हा माणसाचा बनलेला आहे. वेळ प्रसंगी एखाद्या शिक्षिकेची प्रकृती बरोबर नसेल, शिक्षकाची प्रकृती बरोबर नसेल आणि तसं त्या प्रकारचं संधान साधून त्या प्रकारचा त्या शिक्षकाचा व्हिडिओ तयार करणं, तो प्रसार माध्यमातून प्रकाशित करणं ही बाब योग्य नाही. आता यामध्ये अधिवेशन सुरू असताना नागपूरच का आपण निवडलं? नाही, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आज आमचा संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम शिक्षक हा जिल्हा स्तरावर एकत्र आलेला आहे. सर्व समन्वय समितीच्या संघटना एकत्र आलेल्या आहेत. आज सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती आमच्या शिक्षकाची झालेली आहे. आज आमच्या शिक्षकाची झोप या सरकारनं हराम करून ठेवलेली आहे. आज आम्ही काय करायचं? आमची मागणी फक्त एकच आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या, आम्हाला फक्त आणि ही मागणी घेऊन आम्ही वेळोवेळी शासनाला अनेक निवेदनं दिली, अनेक माध्यमातून आम्ही शासनाला आमच्या समस्याची जाणीव करून दिली, परंतु शासन मात्र जुमानत नाही आहे. त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी रस्ता उतरावा लागला. सगळ्यात पहिले या ठिकाणी माझ्या भगिनी आहे, आमचं म्हणणं असं आहे का टीईटी परीक्षा रद्द झाली पाहिजे. बरोबर मॅडम? टीईटी परीक्षा रद्द न झाल्यास आपलं समोरील पाऊल काय? त्यानंतर आपण जे म्हणतात की हे आज जेव्हा आम्ही या शिक्षकांनी टीईटीच्या संदर्भामध्ये आमची गुणवत्ता तपासण्याची गरज शासनाला नाही मला असं वाटते, परंतु तरी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. आम्ही त्या आदेशाचे पालन करत
सन्मान करत महाराष्ट्रातील 6 लाख शिक्षक आमचा या परीक्षेला बसला. कितीतरी हजारो रुपये त्या परीक्षा प्रणाली जे आयोजक आहेत त्यामध्ये कोशागारामध्ये आम्ही जमा केले आणि आपले कौटुंबिक कामं बाजूला ठेवून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आमचे प्रशिक्षण करून आमच्या शालेय जबाबदाऱ्या पार पाडून आम्ही अभ्यास केला. उद्या परीक्षेला जाणार आणि रात्री टीव्हीवर बातमी प्रकाशित होते की टीईटीचा पेपर फुटला. मला सांगा केवढी मोठी शोकांतिका ही वाली आहे. आज आमची अशी मागणी आहे की या संदर्भामध्ये जी आमची हरासमेंट झाली, आज या संदर्भामध्ये जो आमचा मानसिक ताप झाला आम्हाला, आज जो आम्ही आर्थिकदृष्ट्या आमची पिळवणूक झाली, आज सरकारने या सर्व शिक्षकांना एक जास्त दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ऑनलाईन टीईटी परीक्षा घेण्याच्या संदर्भात शासनानं विचारच करू नये. आणि आता या संदर्भात आमचा शासनावर कवडी मात्र विश्वास राहिलेला नाही. हाच पेपर फुटतो तर ऑनलाईनच्या संदर्भात तर अनेक मार्ग आहे. आज इथे जे काही महत्वाचे शिक्षक आहे, जवळचे पदाधिकाऱ्याचे शिक्षक जवळचे आहे, त्यांना ऑनलाईन ऑलरेडी पहिलेच माहिती चालली जाईल. मग त्याला काय अर्थ राहणार आहे? त्याच्यामुळे ह्या परीक्षेच्या आमच्या शिक्षकाच्या भानगडीत सरकारनं पडू नये. आम्हाला फक्त शिकवू द्यावं, आम्हाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यावं. जर शासनाला असं वाटतं की आम्ही शिकवण्यासाठी कुठेतरी कमी पडतो तर त्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचं आयोजन करावं. आम्हाला योग्य त्या ठिकाणी आम्हाला आवश्यक त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य मार्गदर्शन पुरवावं, ते स्वीकारायला आम्ही तयार आहोत. आता गेल्या कित्येक वर्षापासून आमचा शिक्षक फक्त 12वी डीएड होता. शासनानं अध्यादेश काढला की त्यांनी पदवी प्राप्त करावी. आमच्या शिक्षकांनी पदवी प्राप्त केली, त्यानंतर MA केलंय. बरेच मोठमोठ्या प्रकारच्या शैक्षणिक अर्हता आमच्या शिक्षकांनी प्राप्त केल्यानंतर टीईटीचा आग्रह का हा आमचा प्रश्न शासनाला आहे. धरणे आंदोलन करत आहे, काय सांगाल टीईटी परीक्षेबद्दल आपला विरोध आहे? प्रथमतः मला एवढंच म्हणाल, शिक्षकांना त्याने आम्हाला शिकवू द्या. सर्व मुळाशी आमचा तोच असंतोष आहे. तुम्ही टीईटी म्हणा किंवा SIR म्हणा किंवा BLO म्हणा किंवा ऑनलाईन कामे म्हणा, या सगळ्यामध्ये गुंतवून आमच्यापासून शिक्षण दूर करण्याचा प्रयत्न, मुलांचा जे हक्क आहे त्या हक्कासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणजे असं आहे की मुलांना शिकवण्याऐवजी आता टीचरलाच कोचिंग लावावं लागेल टीईटी देण्याकरिता. बघा, मुलांना शिकवण्यापेक्षा टीचरला टीचिंग लावायची गरज नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही प्रत्येक वेळी जिल्हा निवड मंडळ असो, प्रादेशिक जीवन सेवा मंडळ असो, कुठलीही परीक्षा म्हणून ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आम्ही इथेपर्यंत आलोच नाही. मला एक सांगा, UPSC झालेले जे आज कलेक्टर आहे, अधिक क्लास 1 ऑफिसर आहे, त्यांना डबल UPSC द्यायची आहे का? मग त्यांचीसुद्धा पात्रता तपासायला नको का? म्हणजे मला हे न म्हणायचं आहे की आपल्याला त्या कर्मचाऱ्याला सुद्धा त्रास व्हावा. म्हणून आम्ही सक्षम आहोत, आमचा अनुभव सक्षम आहोत, म्हणून आम्हाला टीईटी द्यायची गरजच नाही आहे. बस धन्यवाद. शिक्षकांच्या वतीने इथं धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. टीईटीचा पेपर फुट झाली होती, त्यानंतर आता ऑनलाईन होणार सरकारचं म्हणणं काय सांगाल? महाराष्ट्र शासन, आम्ही इथे जे सर्व शिक्षक आहोत हे त्या वेळची शैक्षणिक पात्रता पास करूनच शिक्षक बनलेलो आहे. आणि आता परत त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी टीईटीचा अभ्यास करा आणि टीईटी परीक्षा पास द्या म्हणून सांगत आहे. या गोष्टीला, या टीईटीला आमचा विरोध आहे. मुलासाठी टीईटी रद्द झाली पाहिजे हा आमचा मुख्य प्रश्न आहे. आता टीईटीचा पेपर फुटला तेव्हा आपण पेपर दिला होता का? नाही, पेपर द्यायला आमची संपूर्ण तयारी झाली होती. अनेक शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवून अभ्यास केला आणि उद्या परीक्षा द्यायची तर ऐन वेळेवर तो पेपर फुटला. शासनाला ढगाच्या परीक्षा सुद्धा घेता येत नाही. हे आज संविधान